कॉमेडियन कुणाल कामरानं गद्दार म्हणून शिंदेंवर केलेल्या टीकेचा वाद आता थेट अजित पवारांपर्यंत येऊन पोहोचलाय। कारण मी जे बोललो तेच 2 वर्षापूर्वी अजित पवार म्हणत होते असं कुणाल कामराने म्हटलंय। संजय राऊतांनी अजित पवारांच्या जुन्या प्रतिक्रियेचे व्हिडिओ ट्विट करत कामराचं समर्थनही केलंय। की लोक म्हणतात तो 50 कोकेवाला चाललाय, तो गद्दार चाललाय। त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे। त्यांनी गद्दारी केली आहे। कॉमेडियन कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंना म्हटलेला गद्दार शब्दाचा वाद आता अजित पवारांपर्यंत जाऊन पोहोचलाय। ज्या टीकेवरून काल सत्ताधारी सभागृहात आक्रमक झाले त्यांच्यासोबतच असलेल्या अजित पवारांनी अनेकदा गद्दार हा शब्द वापरला होता। की लोक म्हणतात तो 50 कोकेवाला चाललाय, तो गद्दार चाललाय। त्यांनी गद्दारी केली आहे। जी काही गद्दारी केलेली आहे, गद्दारी करा सांगितलं नाही। 40 खोके एकदम ओके। रात्री पावसाळून उठतात खोको खोको खोको। ते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जे अजित पवार बोलले होते तेच आपण म्हटल्यानंतर त्यात चूक काय असं म्हणत माफी मागणार नाही असं कुणाल कामराने म्हटलंय। खोके ओके सत्ता 77 झाली, हे महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं। जो इन्होंने महाराष्ट्र की इलेक्शन से किया है ना भाई साहब, बोलना पड़ेगा। यहाँ पे इन्होंने पहले क्या किया, शिवसेना बीजेपी से बाहर आ गई, फिर शिवसेना से बाहर आ गई। गद्दारी करून 50 खोके एकदम ओके। बारक्या शेंबड्या पोरालाही कळायला लागले 50 खोके एकदम ओके। तुमच्या इथं तर ते वाय 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 करावं लागलं सायरन, की लोक म्हणतात तो 50 कोकेवाला चाललाय, तो गद्दार चाललाय। मी म्हणत नाही, लोक म्हणतायत। कुणाल कामरानं अजित पवारांच्याच वक्तव्याचा दाखला दिल्यानंतर त्यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून मी केलेले गद्दारीचे आरोप बरोबर होते, मात्र आता ते बरोबर नाहीत अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे। संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले ते संविधानामध्ये काय सांगितलंय, बहुमताचा आदर करा, फोडाफोडीचा आदर करा सांगितलं नाही, गद्दारी करा सांगितलं नाही। मी विरोधी पक्ष नेता होतो। मी माझी भूमिका त्यावेळेसच्या एकंदरीत परिस्थितीला अनुसरून बोललो। सगळ्या महाराष्ट्रातली बारकी बारकी पोरं म्हणतात 50 कोके एकदम ओके। त्यांनी गद्दारी केली आहे। त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे। ती ताकद तुमच्या मतामध्ये आहे। त्याच्यानंतर आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरं गेलो। लोकांनी आम्हाला हे त्यांचा सपोर्ट दिला आणि त्याच्यामुळे हे अशा जर मागच्या गोष्टी कुणी काय बोललो त्यावेळेस ती व्यक्ती कुठल्या पक्षात आहे आणि काय आहे याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवले, कुणाच्या कारण नसताना समोर झुकायचं नाही। जसं 50 खोके एकदम ओके ह्या त्यांना मिरच्या झोंबल्या, खरंच खोटं नाही सांगत। हो, त्यावेळेस विरोधी पक्षाची भूमिका बजावत असताना ते वक्तव्य बरोबर होतं, आज ते वक्तव्य बरोबर नाही। समजलं? दरम्यान कामराच्या गद्दार शब्दावरून गदारोळ करणाऱ्या शिंदेंच्या नेत्यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर मात्र सावध भूमिका घेतली आहे। आम्हाला वापरलेला गद्दार शब्द नंतर राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांना देखील वापरला गेला, त्यामुळे आमचं सेम टू सेम झाल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले। संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले ते संविधानामध्ये काय सांगितलंय, बहुमताचा आदर करा, फोडाफोडीचा आदर करा सांगितलं नाही, गद्दारी करा सांगितलं नाही, खोक्याचं राजकारण करा सांगितलं नाही। बघा, अजित पवारांवर पण गद्दार म्हणून टीका झाली, तुमचं आमचं सेम चला। अजित दादांना सुद्धा आम्हाला गद्दार म्हणायचा अधिकार नाही। आम्ही की त्यांच्या पक्षातून बाहेर आलेलो नव्हतो। त्यावेळी दादा जे बोलले असतील, आम्हाला त्यावेळेस मी उत्तर दिलं होतं की आम्हाला इतर कोणत्याही पक्षाला बोलायचा अधिकार नाहीये। आम्ही एकमेकांबद्दल बोलू शकतो, तिसऱ्याला बोलायचा काही संबंध नाहीये। मुंबईतल्या खारमधील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलात कुणाल कामराचा शो झाला, मात्र शिंदे समर्थकांनी शो झाल्यानंतर त्या सभागृहाची तोडफोड केली। त्यानंतर लगेच मुंबई महापालिकेनं हॉटेलमधल्या अनियमिततेवर बोट ठेवत हॉटेलमधील कामावर कारवाई केली आहे। यावर कुणाल कामरानं पोस्टद्वारे उत्तर दिलंय। मी जिथं कार्यक्रम केला ते ठिकाण माझ्या कॉमेडीसाठी जबाबदार नाही। मी काय बोलणार यावर त्या वास्तूच्या मालकांचा अधिकार नसतो।
पण तिथं हल्ला होत असेल तर हे म्हणजे तुम्हाला बटर चिकन आवडलं नाही म्हणून त्यासाठी टोमॅटो वाहून नेणाऱ्या गाडीवर हल्ला करण्याच्या मूर्खपणासारखं आहे। असं असेल तर कदाचित माझ्या पुढील कार्यक्रमासाठी मी एल्फिस्टन पूल निवडेल, कारण तो तातडीनं पाडण्याची आवश्यकता आहे। काही जण मला कॉल करण्यात व्यस्त आहेत, पण तुम्हाला ज्या गाण्यामुळे राग आलाय तेच गाणं माझी कॉलर ट्यून असल्यामुळे तुम्हाला पुन्हा तेच गाणं ऐकावं लागतंय। विनोद स्वीकारण्याची तुमची असमर्थता माझ्या अधिकाराचं स्वरूप बदलत नाही। माझ्या माहितीनुसार आपल्या नेत्यांची आणि आपल्या राजकीय व्यवस्थेची खिल्ली उडवणं कायद्याच्या विरोधात नाही। मी कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी पोलीस आणि न्यायालयाला सहकार्याला तयार आहे, पण ज्यांनी तोडफोड केली त्यांच्या विरुद्ध देखील कायदा निष्पक्ष आणि समान न्यायानं लागू होईल का? मी माफी मागणार नाही। मी जे बोललो तेच श्री अजित पवार पहिले उपमुख्यमंत्री, त्यांनी श्री एकनाथ शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल म्हटलं होतं। खरं तर कायदा, संविधान, नियम याच्या बाहेर कुणीच त्या ठिकाणी जाऊ नये। तुम्हाला प्रत्येकाला, तुम्हाला, मला, सगळ्या आजूबाजूच्या जनतेला जेवढा अधिकार दिलेला आहे संविधानाने, त्या अधिकाराचा वापर करून वैचारिक वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्य प्रत्येकाचे असू शकतात, पण ते मांडताना आणि चर्चा त्याची होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम, कायदा सुव्यवस्था राखण्याचं निर्माण होणार नाही याची पण काळजी, खबरदारी ही प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे। तुला कॉमेडी करण्याचा अधिकार आहे, पण याचा अर्थ तू काहीही बोलशील हा तुला अधिकार नाही। ज्या पद्धतीनं कॉमेडीमध्ये त्यांनी शब्द वापरले, गद्दार, दाढीवाला, चष्म्यावाला, ते निश्चितच असह्य होणार आहे। राहिला प्रश्न अजितदादांनी 4 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी टीका टिप्पणी करायचा, तर अजितदादा या महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत, ते सरकारमधले एक मोठे मंत्री आहेत। महाविकास आघाडीच्या काळामध्ये ठीक आहे वैचारिक मतभेद होते, पण कामरा स्वतःची तुलना जर अजितदादांसोबत करू पाहण्याचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं त्यांनी आपल्या अवकातीप्रमाणे बोलावं, आपली अवकात पाहावी, आपण काय आहोत। स्टँडअप कॉमेडियनच्या माध्यमातून लोकांचे पैसे खाऊन आपण ज्या पद्धतीने तिथे कॉमेडी करतोय आणि आपली तुलना आपण डायरेक्ट अजितदादांसोबत करतोय, त्यामुळे त्या कामरानी आपली अवकात ओळखावी। नाहीतर त्यांनी एक प्रतिक्रिया शिवसेनेची पाहिली, राष्ट्रवादीची प्रतिक्रिया याच्या पुढची राहिली, एवढं लक्षात ठेवावं। दरम्यान कुणाल कामराचा आणि माझ्या लढण्याचा DNA एकसारखाच असल्याचा दावा संजय राऊतांनी केल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले। रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं, चोराला चोर म्हणणं, लफंग्याला लफंगा म्हणणं, हा काय देशद्रोह असतो का? बघा, मी त्याला ओळखतो, त्याचं आणि माझा DNA सारखा आहे। हा, असे अनेक लोक आहेत जे लढणारे लोक आहेत, झुकणार नाहीत। माझंही तेच म्हणणं आहे, कायदेशीर कारवाई केली पाहिजे। तुम्ही जर कुणाल कामरा हा चुकलाय, त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका मांडली आहे जी कायद्याच्या चौकटीत बसत नाही, त्याच्यावर तुम्ही कायद्यानं कारवाई करा, त्याला अटक करा। संजय राऊतांचा आणि कुणाल कामरांचा DNA 100% होऊ शकतो, तरी शक्यता काय नाकारता येत नाही। म्हणून ते जर का स्वतःच बोलत असेल तर ते सत्य देखील आहे, तो देखील वेळ आणि हे देखील वेळ आहेत। संजय राऊत म्हणतात कुणाल कामरा आणि माझा DNA एकच आहे म्हणून। निश्चितच असणार, हरामखोरांचा DNA एकच असतो। मला माहित नाही त्यांचा DNA काय आहे, शेवटी तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे। विरोधाभास हा आहे की ज्या गद्दार शब्दावरून इतका गदारोळ झालाय तो सत्तेत जाण्याआधी एकट्या अजित पवारांनीच नाही तर आता शिंदेंसोबत असलेल्या अनेकांनी सुद्धा वारंवार वापरलाय। मात्र त्या शब्दाचा वाद कुणाल कामराच्या गाण्यावरून उफाळून आला। मात्र नेत्यांच्या अपमानानंतर सत्ताधाऱ्यांनी जी आक्रमकता आणि तात्काळ कारवाई केली, ती आक्रमकता महापुरुषांची बदनामी होत असताना का झाली नाही? कुणाल कामरा शिंदेंना गद्दार म्हटला म्हणून कार्यक्रम स्थळाची तोडफोड झाली, हॉटेलवर महापालिकेनं कारवाई केली, तोडफोड करणाऱ्यांना जामीनही मिळाला, कामरावर तात्काळ गुन्हा दाखल झाला, पोलिसांनी लगेच नोटीसही बजावली। मात्र छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या सोलापूरकरवर अजूनही गुन्हा दाखल का नाही? आराध्य दैवतांचा अवमान करणाऱ्यालाच पोलिसांनी सुरक्षा का दिली? स्वतः पोलीसच सोलापूरकरवर गुन्हा दाखल होत नसल्याचं कसं काय सांगतात? यावर मात्र सत्ताधारी बोलत नाहीत। आम्ही कोरटकरांचा आणि सोलापूरकरांचा DNA कोणाचा आहे हेही तपासण्याची गरज आहे। ती प्रवृत्ती कोणत्या DNA मध्ये बसते हे सुद्धा आपण फुकेंना विचारलं पाहिजे। काय एकमेकाच्या, मला तरी वाटतंय की औरंगजेबाची कबर खोदण्यापेक्षा एकमेकाच्या कबरी खोदा मोठं पाप
यातून बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही आणि ते सगळं उघड होईल। तो किस तरीके का फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन, उन्होंने क्या कहा, मेरी नजर से तुम देखो तो वो गद्दार है। अरे गद्दार तो सब जानते हुए हैं, सुप्रीम कोर्ट ने खुद ने कहा है जो काम हुआ है इलीगल और अनकॉन्स्टिट्यूशनल हुआ है। सुप्रीम कोर्ट ने खुद ने कहा है कि जिस तरीके से एजेंसीज का दुरुपयोग कर गवर्नर की पोजीशन को दुरुपयोग कर एक सरकार गिराई गई, तो ऐसे आदमी को क्या कहेंगे। फ्रीडम ऑफ स्पीच तब तक लागू है जब तक विपक्ष को गाली पड़ती रहे, पर जब खुद के ऊपर क्रिटिसिज्म आता है तो आप उसको हर तरीके से चुप कराने की कोशिश करें। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।